नमस्कार मित्रांनो. JMC डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली होती मित्रांनो. तर निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी जाहीर झालेले मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे. एकूण किती जणांचं निवड यादीमध्ये नाव आहे आणि किती जण वेटिंगमध्ये आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता मित्रांनो, JMC म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली होती बघा 2025 मध्ये माळी या पदासाठी. तर बघू शकता मित्रांनो, इथं काय अपडेट आहे खाली चेक करू शकता तुम्ही. बघा मित्रांनो, खाली सिरियल नंबर दिलेले आहे. सिरियल नंबर दिलेले, ॲप्लिकेशन नंबर, पोस्ट नेम म्हणजे गार्डन म्हणजेच माळी, आणि रोल नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, नेम चेंज असेल तर, आणि जेंडर, रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी, नॉन क्रिमिनल, आणि रिमार्क, आणि मार्क ऑफ 10. तर असे ऑप्शन दिलेले मित्रांनो. तर आता यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता ही निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे मित्रांनो. पण बरेच कॅन्डिडेटला समजत नाहीये की निवड यादी कशी चेक करायची आहे आणि प्रतीक्षा यादी कशी चेक करायची आहे. तर मित्रांनो, आता बघू शकता 156 वाला हायस्ट स्कोअर मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही, हाय स्कोर 156, 150, 146, 144, 138, 130. तरी मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही रिमार्कमध्ये आता ओपन जनरल. तर बघू शकता ओबीसी जनरल ओपनमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं बघा. आणि व्हीजेएनटी जनरल, तर बघा व्हीजेएनटीचं जनरलमधून सिलेक्शन झालेलं आहे. असे बघू शकता मित्रांनो, किती कॅन्डिडेट आहे? 4 कॅन्डिडेट आहे जे जनरलमधून. तर आता हे 4 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो. म्हणजे सिलेक्शन म्हणजे निवड यादीमध्ये नाव आहे. आणि खाली बघू शकता तुम्ही डब्ल्यू एल म्हणजे काय मित्रांनो? वेटिंग लिस्ट म्हणजेच प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे मित्रांनो. इथं ज्यांच्या नावासमोर WL येते बघा, हे सर्व कॅन्डिडेट वेटिंग लिस्टमध्ये म्हणजेच प्रतीक्षा यादीमध्ये आहे मित्रांनो. ज्यांच्या नावासमोर, मी परत काय सांगतो बघा, ज्यांच्या नावासमोर WL येते ते सर्व कॅन्डिडेट वेटिंग लिस्टमध्ये असणार आहे. आणि ज्याच्या नावासमोर WL येत नाहीये आणि हे वरचे कॅन्डिडेट ची निवड झालेली मित्रांनो. आणि खाली बघू शकता तुम्ही, ज्यांच्या नावासमोर काहीच नाही बघा, तर त्यांची निवड झालेली नाहीये. लक्षात ठेवा, ज्यांच्या नावासमोर काहीच नाहीये त्यांची निवड झालेली नाहीये मित्रांनो. तर बघू शकता, ज्यांच्या नावासमोर WL येतोय ते वेटिंग लिस्टमध्ये आहे. तुम्ही टोटल कॅन्डिडेट बघू शकता किती आहे. 245 कॅन्डिडेट आहे. तर 245 कॅन्डिडेट पैकी मित्रांनो बघू शकता तुम्ही, बघा इथं चार, एक दोन तीन चार, चार कॅन्डिडेट, पाच, सहा, मित्रांनो 6 कॅन्डिडेटचं निवड यादीमध्ये नाव आहे मित्रांनो. म्हणजे ज्यांची निवड झालेली आहे आणि ज्यांच्या नावासमोर WL आहे ते वेटिंग लिस्टमध्ये आहे. मी परत परत सांगतोय, कन्फ्युजन होऊ नका. आता ज्यांचं समजा बघा निवड झालेली आहे त्यांचे लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मित्रांनो. आता लवकरच तुमची निवड यादी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेस ज्यांचं डॉक्युमेंट होणार आहे त्यांची लिस्ट लागेल मित्रांनो. लवकरच 10-15 दिवसात लिस्ट लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. आता इथं पण तुम्ही दुसरी यादी मित्रांनो इथं खाली बघू शकता. इथं पण बघू शकता मित्रांनो. हे माईपदाचंच आहे बघू शकता दुसरी लिस्ट. तर इथं बघू शकता 3 कॅन्डिडेटचं सिलेक्ट
सिलेक्शन झालेले म्हणजे निवड यादीमध्ये नाव आहे मित्रांनो. आणि ज्यांचं नाव समोर WL येते ते वेटिंग लिस्टमध्ये आहे. कन्फ्युजन होऊ नका. ज्यांच्या नावासमोर काहीच येत नाहीये त्यांचं सिलेक्शन झालेलं नाहीये मित्रांनो. ज्यांचं निवड यादीमध्ये आणि प्रत्यक्ष यादीमध्ये नाव आहे मित्रांनो, अशा सर्व कॅन्डिडेटना मनापासून खूप खूप शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि ज्यांचं आता निवड यादीमध्ये नाव आहे मित्रांनो, त्या सर्व कॅन्डिडेटनी बघा सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा. कारण की तुमचं लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मित्रांनो. एक पण डॉक्युमेंट मिस करू नका. जर एखादा डॉक्युमेंट मिस असेल तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. अशा बरेच अगोदर डिपार्टमेंट झालेले मित्रांनो. कारण की जर डॉक्युमेंट नसेल कॅन्डिडेट जो, तर त्यांना अपात्र ठरवण्यात येत आहे. त्यामुळे सर्व सर्व डॉक्युमेंट तुम्हाला रेडी ठेवावं लागणार. एक पण डॉक्युमेंट मिस करू नका जेणेकरून तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. अशाच नवीन व्हिडिओसाठी मी अपडेट देत राहीन मित्रांनो. तर माझं चॅनल आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.